आहे आमचे गावचे पोलीस पाटील आणि आजची परिस्थिती पाहता तर लोकांना थोड्याफार त्याच्यामध्ये आपल्याला आवाहन करतात की पूर्व परिस्थितीमध्ये कसे लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे। आणि तुम्ही आता आजकाल पाहताय पाऊस इतका चालू आहे की सगळीकडे पाणी झालेले आणि पूरची अवस्था अशी झाली की भरपूर लोकांना सतर्कतेचा इशारा देऊनसुद्धा लोक आपली घरं सोडून लांब जाऊ शकत नाहीत। त्याबद्दल आमचे गावचे पोलीस पाटील जे काय सांगतील ते जरा थोडं ऐका सर्वांनी। नमस्कार। आता गेले चार ते 5 दिवसापासून आपण बघत आहात की पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा वेळी आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे। त्याबरोबरच आपले जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनसुद्धा सज्ज आहे। सर्व ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे। तरी सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, तसेच आपल्याबरोबर आपले शेजारी नातेवाईक यांचीसुद्धा काळजी घ्यावी। आणि या पूर परिस्थितीमध्ये आपण कुठे फिरायला जात असाल किंवा पूर परिस्थिती पाहायला जात असाल तर तिथं आपले फोटो रील्स याच्या फंदात फालतूपणा करण्याच्या नादात आपले मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, यांचा जीव गमावू नका। स्वतःची काळजी घ्या। या पूर परिस्थितीसाठी आपला शिराळा तालुका पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन तत्पर आहे। प्रत्येकजण आपापली भूमिका बजावत आहे। आपल्याला आपत्कालीन सेवेसाठी आपला टोल फ्री क्रमांक 112 यावरती आपण आपत्कालीन आपण मदत मागू शकता। आणि आपण सर्वांनी एकंदरीत सर्वांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे, तसेच आपल्या सर्व आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या। सुरक्षित राहा आणि आनंदी राहा। धन्यवाद।